लातूरमधून स्वर्गवासी विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचंड वाद आणि नाराजी ओढावून घेतली होती। त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली। त्यामुळे या सगळ्याचे पडसाद लातूर महापालिकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूरमध्ये झालेल्या सभेत या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा मोलाचा वाटा, त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही।